सध्या तरी पूर्णपणे लक्ष आमचं आहे का दूध उत्पादकाचं उत्पादित दुधाची विल्हेवाट लावणं, त्यांच्या दुधाला योग्य मोबदला मिळणं, ग्राहकाच्या दरवाजामध्ये फ्रेश मिल्क देणं. ते पाश्चरायझेशन मिल्कची संकल्पना गोरज भंडारची नाही. वर्ध्यातील प्रसिद्ध गोरज भांडारचे अध्यक्ष निलेश पाटील आपल्यासोबत आहेत. निलेशजी, जी FDA ने कारवाई केली त्याच्यानंतर आता तुम्ही FDAच्या या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. 31 तारखेला जी काही अन्न व औषध प्रशासन विभागाने गोरज भंडारवर कारवाई केली त्यांच्या विरोधात आम्ही हायकोर्ट नागपूर इथे दाद मागितलेली आहे. रिट पिटिशन आम्ही त्याच्यात दाखल केलेली आहे. रिट पिटिशन मध्ये आपलं म्हणणं काय, नेमकं आपली प्रेयर किंवा आपली प्रार्थना न्यायालयापुढे काय आहे? सगळ्यात पहिले आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे की शेतकऱ्यांचं जे काही दूध उत्पादन आहे त्यांची विल्हेवाट लावणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांचं दूध कलेक्शन करणं आणि ग्राहकांपर्यंत त्यांच्या दरवाजा ते दरवाजात फ्रेश मिल्क जे संकल्पना आहे गोरज भंडार संस्थेची, ग्राहकांपर्यंत जे फ्रेश मिल्क दिलं पाहिजे, पोहोचलं पाहिजे, ती त्यांच्या दरवाजापर्यंत जायचे हे यंत्रणा पहिले सुरू करण्यात यावी, यासाठी सगळ्यात पहिले आमची महत्त्वाची भूमिका आहे. गोरज भांडारचा रोजचा दुधाचा कलेक्शन शेतकऱ्यांकडून किती होतं आणि किती शेतकरी आपल्याकडे रोज दूध देत होते? संस्थेला जवळपास 550 ते 600 शेतकरी अटॅच आहे. 15 गावांमधून 15 प्राथमिक संस्थेमार्फत दूध कलेक्शन केलं जातं. याच्यामधून जवळजवळ 8,500 ते 9,000 लिटर सध्याच्या घडीला संस्थेमार्फत त्याच्यामध्ये दूध कलेक्शन होतं. याच्यातलं 5,500 ते 6,000 लिटर हे ग्राहकांपर्यंत दूध दिल्या जाते. 11 आउटलेटमधून जवळपास 2,500 पर्यंत आणि वितरकामार्फत डोअर टू डोअर पर्यंत 2,500 ते 3,000 लिटर असं 6,000 लिटर पर डेचं हे ग्राहकांपर्यंत फ्रेश मिल्क आपण पोहोचवलं जातं. म्हणजे 15 गावांची अर्थव्यवस्था जी आहे ती गोरज भांडारवर पूर्णपणे अवलंबित आहे. 15 गाव, त्यांचा पूर्ण परिवार, त्याच्यावर अवलंबून असलेले खेड्यामधले मजूर वर्ग ते आणि जे काही याच्यामध्ये कर्मचारी आणि वितरक आहे ते, असं पकडल्यावर पूर्ण जवळजवळ 1,000 कुटुंब याच्यावर निर्भर आहे. आणि परिवाराचा जर विचार केला आपण तर 5,000 लोकांच्या वर त्यांच्यावर अवलंबून आहे. गोरज भांडारवर जेव्हा कारवाई केली गेली आणि परवाना सध्या तात्पुरता स्थगित करण्यात आला, मूळ असा आरोप ठेवण्यात आला की स्वच्छता नाही त्या ठिकाणी. पण गोरज भांडारचा जो काही निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती आजची नाही, 1930 पासून जी सगळी प्रक्रिया जी आहे ती राबवली जात आहे आणि अनेक पिढ्या ज्या आहेत ते गोरज भांडारचे पदार्थ खाऊन महाराष्ट्रात मोठे झालेले आहे. अस्वच्छतेचा जो ठपका ठेवण्यात आला, पटतंय आपल्याला? मुळात संस्थेत निर्मिती 1939ला झाली, थोडी ते 30 आपण म्हटलं ते, तेव्हापासूनची संस्था यामध्ये आणि सहकार कायद्यात असताना 61 मध्ये ती रजिस्टर्ड झाली. कुटीर उद्योगावर आधारित हे गोरज भंडारची निर्मिती झालेली आहे. आजही जे काही प्रोडक्शन आहे हे सगळं लाकडावर चालतं, त्यामुळे धूर आणि हे राहणारच आहे. त्याच्यामध्ये थोडंफार स्वच्छतेचा विषय आहे तर त्या याच्यामध्ये ते आम्ही मान्य करतो. त्याच्यामध्ये रोजचं हँडलिंग आहे, मॅन्युअली वर्क आहे, पूर्ण आहे, हँड टू हँड काम केलेलं जातं. मशिनरीचा उपयोग फार नगण्य आहे, त्यामुळे थोडंफार जे असलं कुटीर उद्योगावर आधारित असल्यामुळं थोडंफार त्या ह्याच्यात आहे. पण तरी जरी स्वच्छतेच्या याच्यावर जे हे केलं आहे त्यांनी एकादमानं परवाना निलंबित करणं, याचे जे काही प्रॉडक्ट आहे, पदार्थ आहे, तुम्ही FDA कडून याच्यासाठी चाचणीसाठी पाठवलेले आहे. चाचणीचा अहवाल यायच्या पहिले एकादमान कारवाई करणं म्हणजे हे शेतकऱ्यांच्या दुध व्यवस्थेवर, वितरण व्यवस्थेवर घातलेला घात आहे. तुम्ही सांगितलं की लाकडावर आपण सगळे पदार्थ तयार करतो, तर गोरज भांडारचा जो एक वेगळेपण आहे, जी चव जी वेगळी आहे, त्याच्या मागे कुठंतरी लाकडावर सगळी निर्मिती करणे, खाद्यपदार्थ बनवणे, ते पण एक महत्वाची बाब आहे असं वाटतंय. जे सगळ्यांना माहीत आहे, बरेचशा जणांमध्ये आता काय चुलीवरचं जेवणासाठी लोक दूर दूर जातात आणि गोरज भंडारची एवढ्या पद्धतीची जी टेस्ट आहे आणि जे नावलौकिक झालेलं आहे तो त्यावेळेसपासून सुरुवात झालेल्यापासून आतापर्यंत जे टिकवून ठेवलेली टेस्ट आहे याच्यावरच आहे. त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज आजपर्यंत गोरज भंडारने केलेलं नाही. गोरज भंडार जर का नफ्याच्या मागे लागलं असतं तर याच्या पुढे कुठच्या कुठे गेलेलं असतं. ते नफा आणि उत्पादक ना नफा कमवता शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव देणं आणि ग्राहकाला योग्य क्वालिटी दर्जेदार माल उपलब्ध करून देणं हे गोरज भंडारचं पहिलेपासूनचं कार्य आहे. आजही त्याच तत्वावर गोरज भंडार काम करते आहे आणि हायजेनिकच्या याच्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा गोरज भंडारने कंटिन्यू चालू केलेले आहे. 35 वर्षानंतर यावर्षी पूर्ण ज्या काही भट्ट्या होत्या पुन्हा नव्याने तयार करण्यात आलेलं आहे. याच्यासाठी पण जे काही लागलेलं सामान आहे किंवा लागणार आहे हायजेनिकच्या याच्यासाठी 1 महिन्या पहिले आम्ही त्याच्या पूर्ण टाईलचा याचा ऑर्डर दिलेला होता.
युद्धामुळे अनायसे मोरबी बंद असल्यामुळे, तिथले कारखाने बंद असल्यामुळे तिथून आम्हाला इथे येण्यासाठी जे टाईल्स वगैरे, जे फूड ग्रेडच्या टाईल्स वगैरे आहे त्याच्यासाठी विलंब झाला. पण येत्या 15 दिवसाच्या आतमध्ये हे सगळं होऊन सुधारणा पूर्ण नक्की करण्यात येईल. म्हणजे एका प्रकारे जी तुमची चव चव जी आहे ती वेगळी आहे, ती लाकडावर निर्मिती करण्यामुळे होते. तर कुठेतरी तोच मुद्दा तुमच्या विरोधात घेण्यात आला, की अनहायजेनिक आहे, स्वच्छता नाही, धूर आहे. तर मुळात जो वेगळेपण गोरज भंडारचा आहे ते ओळखण्याऐवजी त्याला कारवाईसाठी वापरलं जात आहे. त्याच्यापेक्षा लाकडावर असल्यामुळे त्याच्यासाठी टेस्टमध्ये जो वेगळा स्मोकी फ्लेवर येतो तो दुसऱ्या ह्याच्यात नाही येत. आमची जे गोरसपाकची टेस्ट आहे आणि तुपाचं जे वेगळेपण आहे हे पारंपरिक पद्धतीने तयार केलेलं तूप आहे. तुम्ही जर का आता क्रीम सेपरेटरने हे करून जर तूप बनवलं तर त्या क्वालिटीचं, त्या दर्जाचं तूप मिळू शकत नाही. जे वेगळेपण जे गोरज भंडारनं टिकवलेलं आहे ते लाकडावर उत्पादित मालामुळेच येते. यामुळे थोडंफार त्या याच्यामध्ये दुराचा आणि याचा जो स्मोकी फ्लेवर येतो, टेस्टमध्ये येतो, तो गॅसवरच्या याच्यावर नाही येऊ शकत. आणि ती जी क्वालिटी आणि तो जो दर्जा आहे तो लाकडावर उत्पादित माल असल्यामुळे त्याचा वेगळेपण आहे. आज तुमचे जे पुरवठादार शेतकरी आहेत ते त्यांचा दूध कुठे देत आहेत? काय स्थिती त्यांची? गोरज भंडार शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त भाव देत आहे. संस्था ही ना नफा ना तोटा या तत्वावर स्वबळावर सुरू आहे. संस्थेवर आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं कोणाचं अनुदान किंवा मदत घेतलेली नाही आहे. त्यामुळे शेतकरी समर्थपणे गोरज भंडारच्या पाठीशी आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर शेतकऱ्यांनी जे काही संस्थेचे 11 आउटलेट आहे शहरामध्ये त्याच्या बाहेर उभं राहून ते त्यांच्या दुधाची विल्हेवाट लावत आहे. बाकीचे जे काही आहे ते काही जण त्यांच्या प्रमाणात जे शक्य होईल त्या प्रमाणात ते डोर टू डोर डिलिव्हरी पण देत आहे. आणि उरलेलं दूध हे शासकीय योजना इथे बंद पडलेली आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये शासकीय दूध योजनेचे जे काही हे होतं दूध संघ तो नाही आहे. त्यामुळं मदर डेअरी आणि दिनशात 2 ठिकाणी शेतकरी उरलेलं दूध देत आहेत त्याच्यात. माझा थेट प्रश्न आहे, तुम्हाला कदाचित उत्तर द्यायचं नसेल तर तुम्ही टाळू शकता. काही खाजगी डेअरींना फायदा मिळवून देण्यासाठी गोरज भंडारवर ही कारवाई करण्यात आली. सध्या तरी पूर्णपणे लक्ष आमचं आहे का दूध उत्पादकाचं उत्पादित दुधाची विल्हेवाट लावणं, त्यांच्या दुधाला योग्य मोबदला मिळणं, ग्राहकाच्या दरवाजामध्ये फ्रेश मिल्क देणं. ते पाश्चरायझेशन मिल्कची संकल्पना गोरज भंडारची नाही. त्यामुळे या ह्याच्यात बाकीच्या मुद्द्यात न जाता प्रायोरिटी आमची संघ पुन्हा कसा काय चालू होईल गोरज भंडार याच्यावर आमचं पूर्ण मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. एक अखेरचा छोटासा प्रश्न, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर टाळताय की नाकारताय प्रश्नाला? हे तर आता जे वस्तुस्थिती आहे ते मी सांगतो आहे. तर निलेश पाटील थेट बोलत नसले तरी वर्ध्यामध्ये अनेकांची भावना अशी आहे की काही खाजगी उद्योगांना फायदा पोहोचवण्यासाठी हे सगळं होत आहे का, आणि त्या भावनेचाही FDAने विचार करायला हवं. आणि सर्वात महत्वाची बाब निलेश पाटील यांनी सांगितली, आमचा वेगळेपण जो होता, आम्ही चुलीवर सगळे पदार्थ तयार करत होतो, तो वेगळेपणच आमच्या विरोधात अस्वच्छतेचा मुद्दा म्हणून कसं काय वापरता येऊ शकतो. कारण आमचा जो वेगळेपण होता तो आमच्या पदार्थांच्या चवीमध्ये येत होता आणि त्यामुळेच ग्राहकांची पसंती जी आहे ती गोरज भंडारच्या पदार्थांना मिळत होती. त्यामुळे निश्चितच गोरज भंडारने जे मुद्दे समोर ठेवले आहे एबीपी माझाच्या माध्यमातून आणि याचिकेमध्ये जे मुद्दे त्यांनी समोर ठेवलेले आहे ते लक्ष देण्यासारखे आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडे आणि माझे सहकारी एकनाथ चौधरीसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, वर्धा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.